जगद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आत्ताच आपण ऐकलं की विवेक चूडामणी या प्रवचनमालेची आपली 75 सत्रे झाली असून आज आपलं 76वं सत्र आहे। मागच्या आपला अभ्यास श्लोक क्रमांक 254 इथपर्यंत आला होता। तर या प्रवचनमालेची रचनाच अशी केलेली आहे की जेव्हा काही एखादा असा महत्वाचा टप्पा येतो
ज्याला आपण शुद्ध मराठीत माइलस्टोन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ 50वा श्लोक असेल, 75वा श्लोक असेल, 100वा असेल, 200वा श्लोक असेल, म्हणजे सेंचुरी, डबल सेंचुरी, किंवा 250वा श्लोक असेल, किंवा ते 50वं सत्र असेल, किंवा ते 75वं सत्र असेल. असे जे काही आपण काय म्हणूयात महत्वाचे टप्पे किंवा माइलस्टोन जेव्हा येतात, तेव्हा तो जो मान आहे तो आपण आपल्या कप्तानाला म्हणजे कॅप्टनला, ज्येष्ठाला म्हणजे पूज्य ज्योत्स्ना त्यांना देतो. आणि याच पद्धतीने आपल्याला 581 पर्यंत मजल मारायची आहे. त्यामुळे आपण आत्ताच त्यांना मॅन ऑफ द मॅच म्हणजे वुमन ऑफ द मॅच म्हणून घोषित करूया. कारण जास्तीत जास्त रन त्या काढतायत. असो, गमतीचा भाग. पण मागील वेळेला 254 क्रमांकाचा श्लोक मी जसं म्हणा, त्याचा अभ्यास आपण पूर्ण केला होता. आता तुमचा सगळ्यांचा अभ्यास खूप पुढे गेलेला आहे आणि माझा अभ्यास जो आहे तो काही आठवड्यांच्या खंडामुळे म्हणूया मागे पडलेला आहे. म्हणजे मागील वेळेला जो श्लोक होता ज्याचा जिथे माझा वैयक्तिक अभ्यास थांबला होता तो 212 क्रमांकाचा श्लोक होता. आता हे वाक्य ऐकल्याबरोबरच अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आला असेल. पूर्ण कल्पना आहे. कारण काय की आता मंगेशदादा हे 213 ते 254 जसं एक 40-42 श्लोकांची बहुतेक उजळणी घेणार या विचाराने पोटात आला असेल भीतीचा गोळा. आता अर्थातच ज्यांना ही भीती वाटली ती सकारण आहे आणि ते सिद्ध करणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मला उजळणी घ्यावीच लागेल. पण आपण थोडं विनोद बाजूला ठेवूया. थोडक्यामध्ये अगदी प्रत्येक श्लोकाचा जरी नाही तरी त्या श्लोकांचे जे गट येऊन गेले त्याचा एक धावता आढावा घेऊया आणि मग आपण आजच्या अभ्यासाकडे वळूया. एक पुनरावृत्ती, उजळणी हा परमार्थामध्ये एक तर दोष नाही आणि आपल्याला सर्वच काही आपल्या स्मरणात आहे असंही नसतं आणि एक विषय प्रवेशासाठी पण ते छान असतं. ते गटांमध्ये थोडासा विचार करू, एक छान आपली भूमिका पण तयार होते विषय प्रवेशासाठी. आपण बघितलं होतं की श्लोक क्रमांक 213 पर्यंत एक पंचकोशांचा आणि त्यांच्या निरासाचा विचार पूर्ण झाला. आपल्या निश्चितच हे स्मरणात असेल की आपण पंचकोशांचा अगदी सविस्तर विचार केला होता आणि नुसता त्यांचा विचार म्हणजे काय म्हणूया त्यांचं लक्षण काय, स्वरूप काय, नुसतं हे समजून घेतलं नव्हतं तर आचार्यांनी त्याच्या निरासाचा विचार आपल्यासमोर मांडला होता. आणि निरास याचा अर्थ ते मी नाही. हे विविध तर्क, शास्त्रशुद्ध असे तर्क मांडून आपल्याला आचार्यांनी समजून दिलं होतं. त्याला आपण निरास म्हणतो. तो विचार पूर्ण झाला होता आणि या पंचकोशांचा निषेध केल्यावर, त्या ग्रंथातला शब्द वापरतोय निषेध, या पंचकोशांचा निषेध केल्यावर जो साक्षी रूपाने बोधस्वरूप चैतन्यात्म जो उर्वरित राहतो, मागच्याला आपण बोललो होतो की तिथे साक्षी बोध रूप हा अवशिष्यते, असे 3 महत्वाचे शब्द तिथे आलेले आहेत. आपण त्याच्यासाठी सुंदर ती ओवी पण ज्ञानेश्वर महाराजांची बघितली होती की जैसा किडाळाचा दोष जाय, हा पंचकोशांचा किडाळ निघून गेल्यानंतर जे उर्वरित राहतं अवशिष्यते, तो बोधरूप, तो ज्ञानरूप, तो साक्षी. आणि पुढे आचार्य म्हणतात की विद्वान पुरुषाने त्याला स्वतःचा आत्मा समजायला पाहिजे. स्वतःचा आत्मा समजायला पाहिजे याचा अर्थ असा की
हे सगळं त्याचं वर्णन जरी असलं तरी तो मी आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे दुसऱ्या भाषेत. आता आचार्यांनी इतकं स्पष्ट सांगितल्यानंतरही शिष्यानी श्लोक क्रमांक 214 मध्ये प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारला की पाच कोशांचा निषेध केला असता, पुन्हा निषेध म्हणजे निराश आपण मागच्याला बघितलं होतं, त्याचा निषेध केला असताना, त्याचा निराश केला असताना, त्या पाच कोशांच्या माध्यमातून या संपूर्ण जगाची आपल्याला प्रतीती येत असल्याने, तिथे असा उल्लेख नाही पण आपण कल्पना करू शकतो तिथे जगाच्या प्रतीतीचा उल्लेख आहे. पण विचार केला सूक्ष्म तर जगाची प्रतीती आपल्याला कशी येते? या पाच कोशांच्या माध्यमातूनच येते की नाही? मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, इत्यादी इत्यादी. त्यामुळे त्या पाच कोशांचा जर मी निषेध केला आणि त्या पाच म्हणजेच त्या पाच कोशांच्या माध्यमातून या संपूर्ण जगाची प्रचिती किंवा प्रतीती मला येत असल्यामुळे त्या जगताचाही निषेध आपोआपच होतो. मग असा सर्व जगताचा जर निषेध केला तर या सर्व जगतातील जे पदार्थ त्यांचा अभाव होतो. मग त्यांच्या अभावा वाचून तो शिष्य म्हणतो आहे सद्गुरूंना म्हणजे आचार्यांना की सर्व शून्याशिवाय मला काहीही दिसत नाही, कशाचाही मला आता तर्क करता येत नाही. असं म्हणून त्यांनी काय केलंय, शून्यवाद्यांची शंका मांडलेली आहे. आपला अभ्यास सगळ्यांचा झालेलाच आहे छान. मी जसं मगाशी म्हणालो आपण फक्त एक धावता आढावा घेतोय, सविस्तर बघण्याची गरज नाही कारण सविस्तर अभ्यास झालेला आहे. पण हा त्या शिष्याचा प्रश्न की सगळ्याचा जर निषेध केला, सर्व अनुभवांचा निषेध केला तर मग आता चिंतन ज्याला म्हणतात, निधिध्यासन ज्याला म्हणतात, करायचं कशाचं? कारण माझ्या बुद्धीला एवढंच कळतं की हे सगळं निषेध केल्यानंतर काहीच उरलं नाही, ज्याला शून्य असं म्हणतात. म्हणून त्याला शून्यवाद्याची शंका असं म्हणतात. काय आहे, भगवत श्रीमद आद्य शंकराचार्य हे त्या शिष्याचे या ग्रंथामध्ये सद्गुरू आहेत आपल्याला माहिती आहे. त्यांनी म्हणजे सद्गुरूंनी प्रतिपादिलेल्या व्यतिरेकामागचा अन्वय त्या शिष्याच्या लक्षात न आल्याने त्यांनी प्रश्न विचारला. थोडे जड शब्द झाले, तसे आपण सर्वजण अभ्यासू आहातच, आपल्या सर्वांना व्यतिरेक अन्वय सगळं छान माहिती आहे. पण आतापर्यंत जी एक भाषा आचार्य वापरत होते, पंचकोश, त्याचं वर्णन, त्याचा निराश, ते आपण तसं नाही सांगणं वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये एक नाही नाही नाहीची भाषा होती विचार केला तर. बरोबर ना? हे मी नाही, ते मी नाही, मनोमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, अन्नमय कोश नाही, आनंदमय कोश वगैरे वगैरे. त्याला काय म्हणायचं, व्यतिरेकाची भाषा. पण हा व्यतिरेक केल्यानंतर जे उरतं त्याचा अन्वय असतो. म्हणून मी मगाशी जे तीन शब्द पुन्हा एकदा सांगितले मागच्याला पाहिलेले, कोणते? साक्षी, बोधरूप, अवशिष्यते. तो उरतो ना मागे, तो मागे उरतो, त्याचा अन्वय असतो. पण या व्यतिरेकामागचा अन्वय शिष्याच्या लक्षात न येऊन त्यांनी तो प्रश्न विचारला आणि त्यामुळे कृपाळू दयावंत सद्गुरू आचार्य आता अन्वयाचं स्पष्ट मार्गदर्शन करत आहेत आपल्याला. आणि पुढे श्लोक क्रमांक 215 ते 227 हा जो एक गट आहे श्लोकांचा, मी जसं म्हणालो आपल्याला फक्त गटामध्ये विचार करायचा. तर या गटामध्ये आचार्य अभावाचा जो साक्षी तो आत्मा आहे व त्याचा साक्षी दुसरा कोणीही नाही आणि म्हणून तो स्वयंप्रकाश आहे असं प्रतिपादन करतात. कारण शिष्याचा प्रश्न अभावाचा असल्यामुळे हे सगळं, सगळ्याचा निषेध केला म्हणजे सगळ्याचा अभाव झाला. मग आता काय उरलं? शून्य. म्हणून तो धागा, प्रश्नाचा धागा पकडून आचार्य आता पुढे मांडणी करतात आहेत, अन्वयाची मांडणी करतात आहेत की अभाव
याला जरी शून्य म्हटलं तरी ते शून्य प्रकाशित होत आहे. त्या शून्याचा अनुभव येतोय कोणाला तरी. आहे ती सुंदर मांडणी झाली. आपला अभ्यासही झालेला आहेच, कारण नाही तर शून्य सिद्धच झालं नसतं. फार सुंदर आचार्यांची मांडणीच अत्यंत तर्कशुद्ध. तर त्या अभावाचा जो साक्षी आहे तो आत्मा आहे. पण आता त्याचा मात्र साक्षी दुसरा कोणी नाही. म्हणून तर त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. म्हणून तर तो सर्व गोष्टींचं प्रकाशन करतो अशी भाषा वापरली जाते. बरं, शिष्याचा प्रश्न पुन्हा काय आहे की हे सगळं झाल्यानंतर आता मी, आचार्यांनी म्हटले की तो उर्वरित आहे आता तो बोधरूप ज्ञानरूप आत्मा, आणि तो तू आहेस. पण हे लक्षात न राहिल्यामुळे आचार्य पुढे त्याला सांगतात काय की तसेच असा तर तो आहेच, म्हणजे कशाचा, शून्याचा साक्षी म्हणूया, स्वयंप्रकाश, असा तर तो आहेच. पण तो स्फुरद रूपाने अप्रत्यगात्मा प्रत्येकाला स्पष्टपणे प्रत्ययाला येतो. तीनही अवस्थांमध्ये आपण अतिशय सार रूपाने पाहतोय. त्यामुळे फार मला विवेचन करायला वेळही नाही आणि आवश्यकताही नाही, कारण त्याचा अभ्यास झालेला आहे आपला सगळ्यांचा. पण हा विचार मला स्वतःला खूप आवडतो, कारण बऱ्याच वेळा परमार्थाच्या प्रांतामध्ये किंवा परमार्थाचा अभ्यास करताना खूप वेळा असं वाटतं की हे खूप क्लिष्ट आहे किंवा कठीण आहे. म्हणजे शब्दाच्या पातळीवरच नुसतं क्लिष्ट आहे असं नव्हे, तर याचा अनुभव खरंच मला कधी येईल का, असे विचार येऊन जातात मनामध्ये. तर त्या दृष्टीने हा विचार खूप छान आहे की अरे कधी कशाला येईल, आत्ता ह्या क्षणी सुद्धा मी बोलत असताना आणि तुम्ही ऐकत असताना अनुभव सुरूच आहे. हा विचार खूप छान आश्वासक विचार, म्हणून मला आवडतो. स्फुरद रूपाने हा प्रत्येकाला येतोय की नाही अनुभव, मी आहे याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका आहे का या क्षणी, मी आहे का नाही मला माहित नाही बाबा, बहुतेक नसू शकतो असं वाटतं का कधी कोणाला. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पांडुसुता उठत असे तत्वता ते तयाचे रूप. प्रत्येक क्षणी डॉक्टर काका अगदी साध्या भाषेत सांगतात, त्याचा फोन येतोय, प्रत्येक क्षणी त्याचा फोन मला येतोय, मी तो घ्यायला उपलब्ध नाही. लाईन एंगेज, शुद्ध शुद्ध मराठीत. जाऊ दे, विषय आपला तो नाही आहे. पण स्फुरद रूपाने हा प्रत्येक आत्मा स्पष्टपणाने प्रत्येकाला येतोय, आणि त्याचा, आणि प्रत्येकाला येतोय हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला, देर इज नो एक्सेप्शन. आणि त्यामुळे त्याचा कधीही अभाव संभवत नाही, सिद्धच होत नाही अभाव. आणि पुढे मात्र हा चिदाभास आत्मा नसून सर्व प्रकारच्या उपाधीच्या त्यागाने शुद्ध स्वरूप बोध होतो, असं आचार्य त्या गटामध्ये प्रतिपादन करतात आहेत. ज्याचा आपण आधीच विचार केला होता की जैसा किडाळाचा दोष आहे, ही जी उपाधी, त्याला किडाळाला वेगवेगळे नावं येतात. माऊलींनी दिलेला तो दृष्टांत आहे, कारण सोन्यातल्या भेसळीचा तो दृष्टांत आहे, त्याला किडाळ म्हणतात. इथे त्याला आपण उपाधी म्हणायचं, की उपाधीचा त्याग झाला की तैसे पंधरे तेची होय, जैसे म्हणून तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. हे संकल्प ज्या उपाधीच्या माध्यमातून होतात, उपाधीमुळे होतात म्हणूया, त्याच्या त्यागाने काय होतो, मग शुद्ध स्वरूप बोध होतो. आणि असा बोध झाल्यास पुनर्जन्म नाही, असं आचार्य म्हणतात तिथे. आणि याचा दुसरा अर्थ काय होतो, साधा आहे, न झाल्यास आहे, असं आपण त्याचं उलट करून घ्यायचं. परमपूज्य काका नेहमी सांगतो, उलट करून घेतलं की एक छान एक साधन आपल्या समोर येतं, की हे झाल्यावर पुनर्जन्म नाही. हे खूप वेळा आपण ऐकलेलं असतं, पण हे आपल्या लक्षात राहत नाही की हे जर नाही झालं तर आहे, ते निश्चित. आता पुढच्या जो श्लोकांचा गट आहे त्याच्यामध्ये 228 ते 238 असा श्लोकांचा गट आहे. आता याच्यामध्ये आचार्य अन्वयाचं तत्वज्ञान स्पष्ट करतात. कारण आपण बघितलं की त्या आधीच्या गटामध्ये जो व्यतिरेकामागचा अन्वय होता तो शिष्याच्या लक्षात आला नाही.
म्हणून आचार्य कृपावंत दयावंत होऊन आता अन्वयाचं जे तत्वज्ञान आहे ते स्पष्ट करतात. आणि या गटामध्ये ब्रह्मतत्वाचं एकमेवा द्वितीयत्व ज्याला म्हणतात ते एकमेव आहे, ज्याला अद्वैत म्हणतात, जिथे द्वैताची सिद्धीच होत नाही, त्या ब्रह्मतत्वाचं जे एकमेवा द्वितीयत्व आहे ते सिद्ध करून आचार्यांनी काय केलेलं आहे की अज्ञानामुळे भासणारं हे जे नामरूपात्मक भेदसहित असलेलं विश्व आहे ते वास्तविक ब्रह्मरूपच आहे, असा आचार्यांनी तिथे उपदेश केलेला आहे. काय पाहतोय आपण? म्हणून मी सुरुवातीला अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा म्हणूया, त्याला शुद्ध मराठीत फ्रेमवर्क सुद्धा म्हणूया, की या श्लोकांकडे, या श्लोकांच्या गटांकडे कुठल्या पद्धतीने, कुठल्या दृष्टीने आपल्याला पाहता येतं. का म्हणून आचार्य असं वर्णन करतात आहे? कारण बऱ्याच वेळा असं वाटतं की ना, फारच पुनरुक्ती आहे का काय, तेच तेच सांगतायत का काय, वाटतं असं. आपण बोलून जरी दाखवलं नाही तरी येतं मनामध्ये विचार. पण त्याचं कारण आहे, कारण हा शेवटी हा ग्रंथ सुद्धा इतर बहुतांश ग्रंथांसारखा संवाद आहे शिष्य आणि सत्शिष्य आणि सद्गुरूंमधला. त्यामुळे प्रश्नाच्या अनुरोधाने ती मांडणी वेगळ्या पद्धतीने पण तो विषय येऊ शकतो, हरकत काहीच नाही. त्यामुळे अन्वयाची भाषा सुरू आहे. अन्वयाची भाषा सुरू असल्यामुळे अद्वैताची सिद्धी सुरू आहे आणि अज्ञानामुळे हे जग आपल्याला भासतं, नामरूपात्मक आहे, व्यवहारामध्ये भेद आहेत, पण हे जे विश्व आहे वास्तविक ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून मी अन्वय शब्द वापरला. आणि असा उपदेश आचार्य तिथे करतात आहेत. आणि मग आचार्याने तिथे दृष्टांत दिलेला आहे की जसं घटाला मातीशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाही. चला अभ्यास करून आपला पुन्हा सविस्तर विचाराची गरज नाही. पण घट म्हणजे खरं मातीशिवाय दुसरं काहीही नाही, कारण घटाच्या निर्मितीपूर्वी माती आहे, घट आहे तरी माती आहे, घट एक दिवस संपेल तरी माती आहेच. अगदी त्याप्रमाणे विवर्त रूपाने भासणार हे जे जग आहे त्याला स्वतंत्र सत्ता नाही. अन्वय, त्याला स्वतंत्र सत्ताच नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये बोलूया, एक ब्रह्म नावाचं तत्व आहे आणि एक माया कार्य जगत किंवा माया नावाचं तत्व आहे, असं सिद्ध होत नाही. तिला स्वतंत्र सत्ता नाही, नाही तर तिथे द्वैताची सिद्धी होऊ शकते आणि ते तसं नव्हे. म्हणून विवर्त रूपाने भासणाऱ्या शब्द फार महत्वाचे आहेत. मागच्याला थोडस आपण, मला वाटतं, प्रश्नोत्तराच्या वेळेला बोललो होतो की वेदांताची उत्तर मीमांसेची जी सिद्धांताची मांडणी आहे ती विवर्ताची आहे, परिणामवाद किंवा दुसऱ्या कुठल्या वादाची नाही. अगदीच म्हटलं तर अजातवादाची आहे, विषय वेगळा. पण श्रुती सिद्धांत आहे काय? अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता नाही. सिद्धांत आहे, अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ताच नाहीये. त्यामुळे जगताला, म्हणजे हे विवर्त रूपाने जे भासणारं जग आहे, कारण ते काय विवर्त रूपाने भासताय म्हणजे ते अध्यस्त आहे, त्याला स्वतंत्र सत्ताच नाही. आणि या जगताला जर स्वतंत्र सत्ता मानली तर 3 दोष पत्करावे लागतात, असं आचार्य श्रुती आणि स्मृतीच्या आधारे सिद्ध करतात. पण पाहतोय ग्रंथाची मांडणीच तशी आहे, आचार्यांचं अवतारच त्याच्यासाठी होतं. तर्कशुद्ध. आपण जसं म्हणतो ना की चला गृहित धरू, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ते बरोबर आहे असं जर गृहित धरलं तर हे दोष येतात आणि ते श्रुती आणि स्मृतीच्या दोन्हीच्या विरुद्ध जात आहे. थोडक्यामध्ये जगताला स्वतंत्र सत्ता मानताच येत नाही. म्हणून तो श्रुतीचा सिद्धांतच आहे, अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र अशी सत्ताच नसते. आता त्याच्या पुढचा जो श्लोकांचा गट आहे त्याच्यामध्ये 239 ते 242 त्याच्यामध्ये आचार्य आता ब्रह्मनिरूपण करतात.
आता ब्रह्मनिरूपण म्हणजे काय, म्हणजे आतापर्यंत काय सुरू होतं, मग असा प्रश्न निर्माण होतो. मी जसं मगाशी म्हणालो की एक कोणत्या दृष्टीने या श्लोकांकडे पाहायचं, काय विचार असला पाहिजे, कशासाठी हे सगळं चाललं, हे थोडंसं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. याच दृष्टीने मी जसं म्हणालो की उजळणीचा हा एक मोठा उपयोग असतो, की मायक्रो विचार झाल्यानंतर थोडा मॅक्रो विचार करावा लागतो, तो या दृष्टीने ब्रह्मनिरूपण करतात. तर आधी जे सांगितलं, आधीच्या गटामध्ये आता आपण जे काही बोललो त्याच्यामध्ये, आणि जो मी जसं म्हणालो आपण संक्षिप्त विचार करतो, प्रत्येक श्लोकाचा विचार करत नाही, पण संक्षेपाने जर विचार करतो म्हटलं त्या गटाचा, तर त्या गटामध्ये जगत सापेक्ष वर्णन आलेलं आहे. म्हणजेच शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्माचं तटस्थ लक्षणाचं वर्णन केलं. आणि ते करून झाल्यानंतर आता हा जो गट आहे 239 ते 242 आता जो उल्लेख केला, या गटामध्ये आता स्वरूप लक्षणाचं वर्णन आचार्य करतात आहेत. पुन्हा विषय काय सुरू आहे, मुख्य शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं सुरू आहे. त्याने विचारलंय की हे सगळं संपल्यानंतर, या सगळ्याचा निषेध केल्यानंतर मग काय उरतं, ते काय उरतं हे सांगणं चाललेलं आहे. अवशिष्यते. आणि त्याचं वर्णन करण्याच्या दोन पद्धती शास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे. एक तटस्थ लक्षणाचं वर्णन असतं, एक स्वरूप लक्षण असतं. त्यामुळे जगत हा ब्रह्मावरचा, अधिष्ठानावरचा विवर्त आहे म्हणा, किंवा हे नामरूपात्मक जे जग भासतं आहे त्याला स्वतंत्र सत्ता नाही म्हणा, इत्यादी इत्यादी सगळं वर्णन आपण आता ऐकलं. हे जगताच्या सापेक्षतेने सुरू आहे, आणि म्हणून त्याला तटस्थ लक्षण म्हणावं लागतं. पण आता मात्र हा जो गट आहे, या गटामध्ये स्वरूप लक्षण आता आचार्य सांगतायत. आणि अनेक छान छान काय म्हणूया, वर्णन त्यात आचार्याने केले आहे, म्हणजे विशेषण म्हणूया. अं, त्या तत्वाचं वर्णन करण्यासाठी वापरलेली आहेत. हे जे शब्दाने केलेलं वर्णन आहे ना, हा साधकासाठी एक स्वतंत्र चिंतनाचा विषय असला पाहिजे. तर आता त्याला काय काहीतरी शब्द वापरावे लागतात, म्हणून आपण वर्णन म्हणतो, विशेषण म्हणतो, लक्षण म्हणतो. पण हे सुद्धा खरं त्याच्यावर केलेलं काय आहे, आरोपच आहे. उदाहरणार्थ समजा, आता त्याचं सगळं पुन्हा बघायला आपल्याला वेळ नाही, पण खूप छान आचार्यांनी सविस्तर वर्णन केलं. आणि मी म्हणून म्हणालो की जेव्हा आपण चिंतनाला बसतो, एक साधना म्हणून म्हणा, आपण निधिध्यासन करतो, तेव्हा कुठल्या अंगाने कसा विचार केला पाहिजे, कसं चिंतन केलं पाहिजे, त्याच्यासाठी ही एक यादी समोर ठेवावी नाही. पण मी जसं म्हणत होतो की शेवटी बोलावं लागतं, बोलताना काही शब्द वापरावे लागतात, लक्षण म्हणावं लागतं, विशेषण म्हणावे लागतात. पण तेही आरोप आहे कसा. आता त्याच्यात अविनाशी एक शब्द येतो, उदाहरणार्थ अविनाशी, ते अविनाशी आहे, बरोबर आहे. पण ते अविनाशी आहे हे सांगणं सुरू आहे का ते विनाशी नाही हे सांगणं सुरू आहे. कारण काय आहे की शेवटी शास्त्राला सुद्धा, संतांना सुद्धा, सद्गुरूंना सुद्धा, आचार्यांना सुद्धा, या सर्वांना आपले अनुभव गृहीत धरूनच बोलावं लागतं. आणि आपल्याला अखंड विनाशाचा अनुभव, आपल्याला अखंड अज्ञानाचा अनुभव. मग माऊली सांगते असताची व्यावृत्ती सत म्हणून येशुद्धी. ते त्याच कारणाने सांगते, कारण हे वर्णन खरं सांगायचं ना, मग त्याला तटस्थ म्हणा, आता स्वरूप म्हणा, हा एक प्रकारे आरोपच आहे त्याच्यावर. कारण सांगणं जरी सकारात्मक सुरू असलं की ते अविनाशी आहे, तरी उद्देश ते विनाशी नाही. कारण ते कसं आहे हे सांगताच येत नाही, हेच ते त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तर वेद सुद्धा जिथे न इति न इति म्हणून थांबतात. शेवटी असंच वर्णन करावं लागतं की ते नाही, असं नाही, नाही ते तसंही नाही. स्वरूप लक्षण छान आपल्या साधनेसाठी, निधिध्यासनासाठी फार सुंदर असा हा श्लोकांचा गट आहे.
आणि शिष्याचा, मी जसं म्हणालो की हे सगळं शिष्याच्या प्रश्नाच्या निमित्ताने सुरू आहे. त्यामुळे त्याला, आणि त्या शिष्याचा प्रश्न हा शून्यवादाचा असल्यामुळे, अभावाचा प्रश्न असल्यामुळे, या गटातील श्लोक विचार केला तर त्याला दिलेलं थेट उत्तरच आहे. कारण अभाव म्हणजे काय? नसणे. पण हा ब्रह्म हे भावरूप आहे, ते आहे, प्रत्यक्ष आहे. आणि ते कसं आहे, म्हणून मी मगाशी म्हणालो शेवटी बोलण्यासाठी काहीतरी शब्द वापरावे लागतात. म्हणून त्याची विशेषण, स्वरूप, लक्षण या गटामध्ये आचार्यांनी मांडलेली आहेत. आता त्याच्या पुढचा गट, श्लोक क्रमांक 243 ते 251, मोठा गट आहे. त्याच्यामध्ये आचार्य महावाक्याचा विचार जो आहे त्याचा उपदेश करतात. कारण आपण आत्ताच विचार केला की आधीच्या गटामध्ये शिष्याच्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने ब्रह्मस्वरूपाचं तटस्थ लक्षण झालं, स्वरूप लक्षण झालं, म्हणजे या दोन्हीचं विवेचन झालं. पण हे सगळं वर्णन झाल्यानंतर ते मी आहे हे सांगणं अत्यंत महत्वाचं, आणि म्हणूनच कर्मप्राप्त आहे. खूप महत्वाचं आहे. कारण काय होतं या अभ्यासाच्या, कधी कधी डॉक्टर काकांचा शब्द आहे वापरायला काही हरकत नाही, नशा चढते म्हणतात त्याला. शास्त्राभ्यासाची पण एक नशा असते. त्याच्यामध्ये मोठमोठाले शब्द, पहिलंदार वाक्य म्हणूया, किंवा मला किती समजतं, असं एक मनामध्ये जो एक, मी जरी बोलून दाखवलं नाही कारण ते बरं दिसत नाही, लोक अहंकारी म्हणतील ना, पण मनामध्ये जो भाव येऊन जातो त्याच्यामध्ये, जर ते मी आहे हे लक्षात राहिलं नाही तर परमपूज्य काका जसं म्हणतात की सगळं मुसळ केरामध्ये. का? कारण हा जो अभ्यास आहे, मग त्याला तुम्ही नावं काही द्या, तटस्थ म्हणा, स्वरूप म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, अन्वयाचा अभ्यास म्हणा, व्यतिरेकाचा अभ्यास म्हणा, हे सगळं आहे. पण शेवटी काय? परमपूज्य काका म्हणतात तसं, ते ब्रह्म असं आहे, ती माया तशी आहे, आणि मी जसाच्या तसाच आहे. 20 वर्ष झाली. आणि मग काकांचं जे वाक्य आहे की अशी अनेक मुसळ केरात पडलेली परमार्थ प्रांतामध्ये दिसतात, ती याच्यासाठी दिसतात. आणि केवळ बौद्धिक पातळीवरती, इंटलेक्च्युअल एक्सरसाइज. पण म्हणजे काकांचं एक छान वाक्य आहे की केवळ जिज्ञासेपोटी केलेला अभ्यास एक वेगळा असतो, आणि वैराग्य संपन्न होऊन, साधन चतुष्टय संपन्न होऊन जिज्ञासेने केलेला अभ्यास वेगळा असतो. त्याच्यात महद अंतर पडतं, असं परमपूज्य काका म्हणतात. त्यामुळे मुद्दा अगदी स्वाभाविकपणे आचार्य आता पुढच्या या श्लोकांच्या गटामध्ये महावाक्य त्याचा उपदेश करतात आहे. कारण वेदांमधील जीव ब्रह्मैक्य प्रतिपादक जी वाक्य, त्यांना महावाक्य म्हणतात. आपल्या सगळ्यांना ही व्याख्या पाठ आहे. अनेक वाक्य आहेत कारण वेदांमध्ये त्याचे विभागणी केलेली आहे, माहिती आहे आपल्याला, विचार आपला सगळा अभ्यास झालेला आहे, महावाक्य, अवांतर वाक्य वगैरे वगैरे. पण महावाक्य त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये जीव ब्रह्मैक्य सांगितले आहे. आणि या महावाक्याच्या अभ्यासाने जीव ब्रह्मैक्य रूप निश्रेयसाचा आपल्याला लाभ होतो. निश्रेयस, निस उपसर्ग आहे त्याच्यामध्ये, निश्चयात्मक असा त्याचा अर्थ होतो. आणि श्रेयस याचा अर्थ परम कल्याणकर, निश्चयाने परम कल्याण करणार, असा निश्रेयसचा अर्थ आहे. आणि हे महावाक्याच्या चिंतनाने होतो. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की महावाक्याचं चिंतन हा ध्यान प्रक्रियेचा एक भाग निश्चितच आहे, निधिध्यासनाचा भाग आहे. पण त्याचं चिंतन नेमकं कसं करायचं हे मगाशीच्या त्या स्वरूप लक्षणांमध्ये आपल्याला खूप छान कळू शकतं. आणि महावाक्यामध्ये
नेहमी एक शब्द जीव या अर्थाचा असतो, तर दुसरा शब्द ब्रह्म किंवा ब्रह्म या अर्थाचा असतो. कुठलीही महावाक्य घ्या तुम्ही. अभ्यास आपला झालेलाच आहे. पुन्हा आपण फक्त धावता आढावा घेतोय. खूप मोठा खंड पडल्यामुळे थोडा वेळ लागतोय, अर्थातच हरकत नाही. त्यामुळे एक शब्द जीव या अर्थाचा असतो, दुसरा शब्द ब्रह्म किंवा ब्रह्म या अर्थाचा असतो. पण त्या वाक्याचा जर नुसता शब्दार्थ आपण बघायला गेलो, ज्याला वाच्यार्थ असं म्हणतात, तर त्याचं एकत्व सिद्ध होत नाही. समजायला अतिशय सोपं आहे. पण तिथे कधी तो ईश्वर या अर्थाने वापरलेला असतो, पण म्हणायचा अर्थ ब्रह्मच असतं, मी जसं मगाशी म्हणालो. पण अल्पज्ञ सर्वज्ञ हे सगळा अभ्यास करून झालेला आहे, आता त्याच्यावर सविस्तर बोलण्याची गरज नाहीये. पण एकत्व जर फक्त शब्दार्थ घेतला तर सिद्ध होत नाही, आणि त्याच्या सिद्धी करता म्हणजेच वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जाण्याकरता लक्षणेचा वापर करावा लागतो. लक्षणा म्हणजे काय? झालाय आपला विचार करून पुन्हा. वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जो प्रवास आहे, तो प्रवास ज्याच्या मदतीने साह्याने, ज्याच्या माध्यमातून होतो, त्याला लक्षण असं म्हणतो. मग त्याला भागत्याग, जहद अजहद लक्षणा, दोन नाव आहेत त्याला. ही लक्षणं वापरावी लागते महावाक्याचा विचार करताना. हा अभ्यास आपला झालेला आहे. आणि हा सविस्तर विचार म्हणूया, हे जे विवेचन आहे, हे आचार्य या श्लोक क्रमांक 251 पर्यंत करतात. आणि आता शेवटचा गट, शेवटचा म्हणजे आपल्या आजच्या अभ्यासाकडे वळण्याच्या आधीचा गट असं म्हणू, या दृष्टीने शेवटचा गट. हा शेवटचा गट जो आहे, तो श्लोक क्रमांक 252 ते 267 असा तो मोठा गट आहे पुन्हा. आता याच्यामध्ये आचार्य ब्रह्मभावना आणि तिचे फल याचं प्रतिपादन करतात. पुन्हा एकदा सारखं मागे नेतो तुम्हाला, पण तेवढ्याचसाठी की काय सुरू आहे, विषय काय सुरू आहे ते विसरायचं नाही. शिष्याने प्रश्न विचारला, अभावाचा शून्यवादाचा प्रश्न विचारला, त्याच्यावरती आचार्यांचे उत्तर सुरू आहे. हे करताना तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण, महावाक्य, विवेचन, हे सगळं आता झालं. आणि सगळं झाल्यानंतर आता ब्रह्मभावना आणि तिचं फल हे प्रतिपादन आचार्य या गटामध्ये करतात. आता ब्रह्मभावना शब्द वापरला आपण. ब्रह्मभावना म्हणजे साध्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्याविषयी ते शिष्याला उपदेश करीत आहेत. म्हणजे सुरुवातीला एका दुसऱ्या दृष्टीने पुन्हा याच्याकडे बघायचं झालं तर सुरुवातीला व्हाय सांगून झालं, आता व्हॉट पण सांगून झालं, म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे ते सांगून झालं. आणि आता हाऊ सांगतात आहेत. म्हणजे जे सांगितलेलं आहे ब्रह्म नावाचं तत्व, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी प्रक्रिया काय आहे, ती प्रक्रिया अगदी थोडक्यात एका वाक्यात सांगायची झाली तर देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी हीच आहे. आणि त्याचं प्रतिपादन आचार्य करतात आहे. इतकं असं छान तर्कसंगत अशी मांडणी या विषयाची फक्त आपल्या लक्षात आली पाहिजे. एक श्लोक धरून बसलो तर मग कळत नाही आपल्याला की संदर्भ काय सुरू. आणि विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, हा साधन चतुष्टय संपन्नतेचा, किंवा आता मी तर म्हणेन बाह्य साधना सोडून अगदी अंतरंग साधनेचा आता हा विचार सुरू आहे. त्याच्यामध्ये निधिध्यासनाचा आपण विचार केला, उल्लेख केला 2-3 वेळेला. त्याच्यासाठी आपल्याला महावाक्याचं यथार्थ चिंतन कसं करावं याचा वस्तुपाठच आचार्य घालून देत आहे. त्याचा मी पुन्हा मगाशी उल्लेख केला होता की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, हे आपण सगळ्यांनी आतापर्यंत एक वेळा नाही 1000 वेळा ऐकलं असेल. मनोबोधामध्ये तर त्याचं सविस्तर वर्णन आणि आग्रहच येतो समर्थांचा. पण ती करायची कशी, हा जो प्रश्न अनुत्तरित राहत असेल, काय नेमका त्याच्यासाठी विचार करायचा, कारण देहबुद्धी हा जर अविचार असेल, नवे आहे, तर मग त्याच्यासाठी विचारच केला पाहिजे. तरच देहबुद्धीची आत्मबुद्धी होणार आहे. मग तो विचार कसा करायचा हे सांगण्यासाठी हा गट.
म्हणून म्हणालो की मी हे चिंतन कसं करावं याचं एक वस्तुपाठच आचार्य आपल्याला घालून देतात. आणि मग त्यासाठी या गटामध्ये आचार्यांनी काही दृष्टांत दिले आहेत आणि त्यासाठी श्रुतीसंमत असे काही तर्क मांडलेले आहेत. त्याचा विचार मागच्या वेळेला म्हणजे सोमवारी श्लोक क्रमांक 253 आणि 54 मध्ये हा विचार झालेला आहे आपला. आणि आता आपण आजच्या अभ्यासाकडे म्हणजे श्लोक क्रमांक 255 कडे वळू. माझं हे वाक्य ऐकल्यानंतर तुम्ही म्यूटवर जरी असले तरी तुम्ही सोडलेलं हुश्य असं मला ऐकू आलेलं आहे. हरकत नाही, गमतीचा भाग. पण मला हे आवश्यक वाटतं, विषय प्रवेशासाठी फार महत्वाचं असतं. आजच्या श्लोकाकडे वळूया. 255 क्रमांकाचा श्लोक आहे. श्लोक वाचतो मी आणि मग त्याचं चिंतन करूया उर्वरित वेळेमध्ये. यत्र भ्रांत्या कल्पितं तद्विवेके तन् तत् तन्मात्रं नैव तस्मात् विभिन्नम् स्वप्ने नष्टं स्वप्नविश्वं विचित्रं स्वस्मात् भिन्नं किन्नु दृष्टं प्रबोधे. असा हा श्लोक आहे. श्लोक क्रमांक 255. यत्र भ्रांत्या कल्पितम, ज्या भ्रांतीने, आता त्यांनी नेहमीप्रमाणे या ग्रंथाच्या लेखकांनी कंसामध्ये काही जास्तीची माहिती की जी श्लोकामध्ये त्यांना शब्द नाही आहे पण त्याचा अन्वय नीट लावण्याच्या दृष्टीने दिलेली आहे, ती पण आपण वाचूया. की भ्रांती कशाची, तर मालादिकांच्या ठाई. मालादी म्हणजे माला म्हणा किंवा रज्जू म्हणा, दोरी म्हणा इत्यादी. भ्रांतीने भासलेला काय असतो, तर सर्प वगैरे असतो. तर त्या अधिष्ठान मालादिकांचा बरोबर जर विचार झाला असता तर तो भासलेला सर्प वगैरे तद्रूप म्हणजे अधिष्ठान मालादी रूपच असतो असे प्रत्ययास येते किंवा आले असते असं म्हणूया, झाला असता असं म्हटल्यामुळे. आता त्या अधिष्ठानाहून तो भिन्न नसतो. नसतोच. 10 इथे च शब्द वापरलेला आहे. एव, एव म्हणजे च. आणि कंसात म्हणतात आहे हत्ती म्हणा, घोडे म्हणा वगैरे, हे जे विचित्र स्वप्नातील जी सृष्टी दिसते ती स्वप्नात दिसत असतानाच नसते. छान एक म्हणून मी म्हणालो खूप बारकावे आणि पैलू फार सुंदर येऊन जातात. स्वप्न मिथ्या असतं हे सांगण्यासाठी काही वेदांताची गरज नाही, ते आपल्याला कळतं. पण स्वप्न सुरू असताना आपल्याला स्वप्न सत्य वाटतं, पण ते सुरू असतानाच ते मिथ्या असतं असा विचार इथे मांडलेला आहे. की विचित्र स्वप्नातील सृष्टी स्वप्नात दिसत असतानाच ती नसते. आणि स्वप्नात पाहिलेले काहीही उदाहरणार्थ, आणि जागृतीत स्वतःहून ते भिन्न असते. मग जागृतीत स्वतःहून ते भिन्न असते काय, किम नुम दुष्टम प्रबोधे, असा प्रश्न उपस्थित केलेला आचार्यांनी इथे. हा झाला त्याचा एक काय म्हणूया भावार्थ. थोडक्यामध्ये आता इथे या अर्थाचा अजून विचार करण्याच्या आधी एक गोष्ट स्पष्ट करूया की या ग्रंथामध्ये एक तळटीप दिलेली आहे. त्या तळटीपीमध्ये असं म्हटलेलं आहे की हा श्लोक फक्त एका प्रतीतच आहे, दुसऱ्या 4 प्रतीत नाही. हे जे या ग्रंथाचे जे भाषांतर ज्यांनी केलं ते घरत, त्यांनी भाषांतर करताना त्यांच्यासमोर 5 प्रती उपलब्ध होत्या वेगवेगळ्या. त्याचा उल्लेख ग्रंथाच्या आधी आलेला आहे. आणि त्या 5 प्रतींपैकी एका प्रतीमध्ये फक्त हा श्लोक आहे असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे खाली. म्हणजे इतर उरलेल्या 4 प्रतींमध्ये तो नाही. असा हा शुद्ध मराठीत स्पेशल श्लोक माझ्या वाट्याला आलेला आहे. म्हणजे याचा अभ्यास पूर्ण केला तरी टेक्निकली मी आज काहीही केलेलं नाही, कारण नाहीच आहे तो मूळ प्रतीमध्ये. त्याला काय म्हणायचं, मिथ्या. गमतीचा भाग. पण मागच्या 212 क्रमांकाच्या श्लोकामध्ये जिथे मी येऊन थांबलो होतो तिथे अभ्यास करताना मी एक सर्प सोडला होता, मला आठवतं. तो सोडलेला असल्यामुळे तो घालवण्याची जबाबदारी
म्हणूनही बहुतेक हा श्लोक माझ्या वाट्याला आला असेल. गमतीचा भाग पुन्हा. पण थोडक्यामध्ये आपल्या समजुतीसाठी शास्त्र जेव्हा आपले अनुभव गृहीत धरून ज्या दोन सत्तांची मांडणी करतं किंवा ज्या दोन सत्ता आपल्याला सांगण्यात येतात, कोणत्या? एक व्यावहारिक आणि दुसरी प्रातिभासिक. आपल्या सगळ्यांना ते शब्द पाठ आहेत. तर या दोन्ही सत्ता वास्तविकरित्या नाहीत, हे दृष्टांतपूर्वक या श्लोकामध्ये सांगितलं. मूळ गाभा या श्लोकाचा जो आहे तो हा आहे. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता, या दोन्ही सत्तांची मांडणी आपल्याला माहिती आहे, त्याची लक्षणं आपल्याला माहिती आहेत, त्याचा उपयोगही आपल्याला माहिती आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की या दोन्ही सत्ता आपले अनुभव गृहीत धरून आपल्या बुद्धीला समजेल पटेल अशी मांडणी करण्यासाठी, किंवा आपण जिथे उभे आहोत तिथून आपलं बोट धरून आपल्याला अंतिम अनुभवाकडे किंवा अनुभवापर्यंत नेण्यासाठी म्हणून या दोन सत्ता नेहमी मांडल्या जातात. पण इथे त्या दोन्ही सत्ता वास्तविकरित्या नाहीत असं दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे. म्हणजे एका दृष्टीने म्हटलं तर अजातवादाचं वर्णन केलं. का? कारण याच्यामध्ये जागृती आणि स्वप्न या दोन्हीही अवस्थांमधील अनुभवाचा काय केलेला आहे? निषेध केलेला. कसा केला आहे? कारण काय म्हणतात आहे या श्लोकाकडे आपण जर बघितलं पुन्हा एकदा, तर आचार्य म्हणतात आहे की स्वप्नातील जो अनुभव आहे, जसं आपण मगाशी बोललो, तो अनुभवकाळीच मिथ्या आहे. मगाशी मी जसं म्हणालो की तो अनुभवकाळी मिथ्या आहे, महत्वाचा विषय, ही मार्मिकता आहे या श्लोकाची. बाय द वे काय आहे, आपल्याला जाग येत असल्यामुळे हे समजायला सोपं आहे. छान आहे विषय, आपल्याला जाग येते की नाही, आणि म्हणून स्वप्न मिथ्या आहे हे सांगण्यासाठी खरं नाही आहे वेदांताची गरज. कारण आपल्याला अनुभव येतो, रोजचा अनुभवाचा विषय. सकाळी उठल्यानंतर अनेक स्वप्न आपण पाहिलेले असतात, विसरून जातो आपण, 2 मिनिटात विसरतो. अक्षरशः अर्ध्या तासांनी 10 मिनिटांनी कोणी विचारलं काय स्वप्न पाहिलं तर नाही आठवत, आपल्याला सांगता पण येत नाही, इतकं अल्प काळ. त्यामुळे स्वप्न मिथ्या आहेत हे समजायला सोपं आहे. पण स्वप्न बघत असताना मात्र मला अत्यंत सत्य वाटतं. किती सत्य वाटतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण डचकून उठतो, दरदरून घाम सुद्धा फुटतो स्वप्नामध्ये. काही काही ती स्वप्न इतकी भयानक असतात की दीर्घकाळही लक्षात राहतात, स्वप्न असली तरी, इत्यादी. मुद्दा एवढाच आहे की स्वप्न बघत असताना ते सत्य वाटतात, पण आचार्य नेमकं तेच सांगतात आहे की जाग आल्यावर कळतं ती मिथ्या, बरोबर आहे, पण ती स्वप्न बघत असताना सुद्धा मिथ्या. आणि हे जाग येत असल्यामुळे तेही समजून घेणं सोपं आहे. एका दृष्टीने विचार केला की अरे हो, स्वप्न मुळातच मिथ्या आहे, त्यामुळे ती बघत असताना मिथ्या, आणि जाग आल्यावर तर मिथ्या आहेतच. परंतु परंतु खूप महत्वाचं आहे, जागृतीतील अनुभवही असेच अनुभवकाळी मिथ्या आहे हे लवकर समजत नाही. आणि समजलं तरी उमजत नाही. आणि उमजत नाही याचा अर्थ अनुभवाच्या पातळीवर ते उतरत नाही. आणि याचं कारण आहे, मला अजून आत्मज्ञानाची जाग आलेली. झोपेतनं जाग येते, त्यामुळे स्वप्नाचा दृष्टांत समजायला सोपा आहे, म्हणूनच तो दृष्टांत म्हणून वापरला सुद्धा आचार्यांनी. पण सांगणं हे सुरू आहे की जितकं ते मिथ्या आहे तितकंच हे मिथ्या आहे. याचं कारण आहे, दोनही अनुभवांमध्ये एक गोष्ट समान आहे. दोन्हीही अनुभव हे अज्ञान कार्य आहेत, अविद्या कार्य आहेत, माया कार्य आहे. काय तर्कशुद्ध आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येईल तेव्हा येईल, पण बुद्धीच्या पातळीवर सुद्धा हे स्वीकारावंच लागतं की हो, जर हे दोन्ही अविद्या कार्य आहेत, आणि ते अविद्या कार्य कसं आहे याचा भरपूर अभ्यास झाला या ग्रंथामध्ये.
दोन्ही जर अज्ञानाचेच परिणाम आहेत, तर मग एक मिथ्या म्हणायचं आणि एक सत्य म्हणायचं असं कसं? दासबोधामध्ये एक सुंदर ओवी येते. फार सुंदर ओवी आहे. मला खूप आवडते ती, कारण जागृतीतले जे अनुभव आहेत ना, ते सत्य का वाटतात? समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, अविद्येने अविद्या देखील. फार सुंदर वर्णन आहे. अविद्येने अविद्या देखील म्हणून गोष्टी विश्वासली. तुझी काया अवघी संचली अविद्येची. त्या या ओवीमध्ये स्पष्टीकरण आहे की जागृतीचे अनुभव मला सत्य वाटतात, स्वप्नातले मिथ्या समजतात, पण जागृतीतले मात्र मी अगदी सत्य समजून घट्ट उराशी बाळगतो. का म्हणून? तर समर्थ सांगतायत, जीवरूप अविद्येनी म्हणजे मी काय केली? जगतरूप अविद्या पाहिली. अविद्येने अविद्या देखील, आणि त्यामुळे एकीला दुसरी सत्य वाटली. स्वाभाविकच आहे ना. इट इज बट ऑब्व्हियस. कारण अविद्येनीच अविद्या पाहिली, त्यामुळे तिला ती सत्यच वाटणार आहे. जागृतीतले अनुभव म्हणून मला सत्य वाटतात, कारण अजूनही मी जीवभावातच आहे ना. जीवरूपानेच माझा सगळा व्यवहार सुरू आहे. चिदाभास रूपाने सुरू नाही. आज तिसऱ्यांदा तो श्लोक आता पंचदशीतला आणतो. लौकिक व्यवहारोहम गच्छामित्यादिके बुधा विविच्चैव चिदाभासम कूटस्थात्तम विवक्षती. काय सांगतात आहे? व्यवहार तर करावाच लागतो. कारण आपल्याला जरी हे ज्ञान झालं तरी सर्व जगाला कुठे झालंय? शेवटी व्यवहार करण्यासाठी द्वैतातच यावं लागतं, जगातच यावं लागतं. पण व्यवहार करण्याचे दोन प्रकार आहेत. एक त्या ज्ञानाचा व्यवहार असतो, की ज्याला कळतंय की व्यवहार चिदाभासाचा आहे, कुटस्थ या दृष्टीने माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण हे माझ्या लक्षात राहत नाही, कारण मी अजून जीवभावात आहे. आणि म्हणून मी जीवभावाने जेव्हा या जगताकडे पाहतो, तेव्हा अविद्या अविद्येला पाहते. त्यामुळे ती एकीला दुसरी सत्य वाटली तर त्याच्यात आश्चर्य ते काय? थोडक्यामध्ये हे जे पाहणं आहे, म्हणजे हे जे अनुभवणं आहे, हे सुद्धा अविद्यात्मकच आहे. कारण अविद्या हे जगत, अविद्या कार्य, जीव अविद्या कार्य, अज्ञानाचं कार्य. कारण काय? विस्मरण झालेलं आहे स्वरूपाचं. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, माहिती आहे पूर्ण होऊया आपल्याला. त्यामुळे हे पाहणं किंवा हे जे अनुभवणं आहे, आपण जागृतीतल्या अनुभवांबद्दल बोलतो आहे, आणि आपण हे समजून घेतो आहे की स्वप्नाप्रमाणेच ते मिथ्या कसे आहेत. ते पाहणं हे अनुभवणं सुद्धा अविद्यात्मकच आहे. याचं कारण आहे, समर्थ म्हणतात आहे उरलेल्या अर्ध्या चरणामध्ये, की तुझी काया अवघी संचली अविद्येची. की तुझं सर्व शरीर काय आहे? अविद्यामय आहे. कारण काय आहे? ते पंचकोशाचं आहे. आणि पंचकोश काय आहे? हे अनात्म आहे. तेच तर शिकलो आपण. म्हणून तर आधीच ती उजळणीशी कामात येते. कारण तो जर बिल्डिंग ब्लॉक्स, तो पायाभरणी झालेली आहे ती, त्याच्यावर आता ही सगळी इमारत उभी राहणार आहे उरलेली विवेक चूडामणीची. तर शरीर पंचकोशांचं आहे. पंचकोश अनात्म आहे. अविद्या कार्य आहे, माया कार्य आहे. त्यामुळे संपूर्ण शरीर अविद्यामय आहे. हे लक्षात ठेव. असं काय, असं कोण म्हणतात? समर्थ म्हणतात. आणि हे माझ्या लक्षात राहत नाही. परिणामी जागृतीतल्या अनुभवांनी मी अत्यंत विकारी, शुद्ध मराठीत त्याला डिस्टर्ब होतो. आपल्याला शिकायचं या श्लोकातून हे आहे की जागृतीतले अनुभवही तितकेच मिथ्या आहे, आणि या दृष्टीने व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्तेचा निषेध, किंवा त्याला वास्तविक त्या नाहीतच, तत्वतः त्या नाहीतच, अशी मांडणी या श्लोकामध्ये आहे. आणि या श्लोकात आचार्यांनी जो दृष्टांत वापरला आहे, तो दोरीवर असलेला सर्प हा जसा रज्जुमयच असतो, असं म्हटलंय की नाही इथे.
मालादिकांच्या ठायी भ्रांतीने भासलेला सर्प वगैरे असतो. आणि त्या अधिष्ठान मालादिकांच्या बरोबर विचार जर झाला असता तर तो भासलेला सर्प तद्रूप म्हणजे अधिष्ठान मालादी रूपच असतो असं प्रत्यास आलं असतं. सर्प हा रज्जुमयच असतो. कशावरून? अहो साधी गोष्ट आहे, तो सर्प घालवायला काठी आणावी लागते का? खूप लोक बोलवावे लागतात का? आरडाओरडा करावा लागतो का? त्या सापाला मारावं लागतं का? नाही. काय करायचं? तो सर्प ज्या परिस्थितीमुळे भासला, ती परिस्थिती दूर केली म्हणजे त्याच्यावर प्रकाश टाकला की काय होतं, रज्जूचं ज्ञान होतं. मग पुढं काय होतं? तो सर्प आपोआपच निवृत्त होतो, वेगळं काहीच करावं लागत नाही. सर्प रज्जुमय आहे, हा त्याचा अर्थ आहे. तो रज्जुमय आहे म्हणूनच तर रज्जूचं ज्ञान झाल्यावर तो आपोआप निवृत्त होतो. त्याच्या निवृत्तीसाठी वेगळं काही करावं लागत नाही. कारण श्रुती सिद्धांत आहे, कल्पित आणि अध्यस्त पदार्थांची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच असते. अधिष्ठान रूपच असते त्यांची निवृत्ती, त्याच्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. फक्त अधिष्ठानाचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे रज्जू सर्पाचा दृष्टांत झाला, पण त्याप्रमाणे दृश्य जगतातील जे अनुभव आहे, जो आपला मुख्य विषय सुरू आहे, जागृतीतले अनुभव म्हणा, या जगतातले अनुभव जे अर्थातच जागृतीमध्ये येतात, हे दृश्य जगतातील अनुभव, मग ते जागृतीतले असो का स्वप्नातले असो, हे अज्ञान कार्य असल्याने, त्या दोन्हीमध्ये सामान्य गोष्ट ती आहे, मगाशी विचार केला आपण, ते अज्ञानाचं कार्य आहे. आणि त्यामुळे ते ज्ञान निवर्ते आहे. अज्ञान कार्याची दुसरी बाजू ती आहे, ते ज्ञान निवर्ते आहे. आणि या जगताचं जसं तिकडे त्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू होती, तसं या जगताचं अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे या संसार बंधाची जी निवृत्ती आहे, आणि संसार बंध शब्द वापरला, आता संसाराची म्हणा संसार बंध याच्यासाठी म्हणतात की हे जे जागृतीत येणारे अनुभव सत्य वाटतात, त्याचा जो बंध आहे बरं का, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला संसार बंध म्हणतात. त्याची निवृत्ती ही ब्रह्मरूपच आहे. कारण अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्थाचा निराश होतो. त्यामुळे या जगताचं, म्हणून या जगतात जागृती म्हणा स्वप्नात म्हणा येणारे अनुभव जे आहेत ते मिथ्या आहेत. हे ज्ञान कधी होणार, त्याची निवृत्ती कधी होणार, तर त्याचं जे अधिष्ठान म्हणजे जे ब्रह्म, ते ब्रह्मरूप झाल्यावरच होणार. कारण अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठान रूपच हे. आणि त्यामुळे स्वप्न म्हणजे प्रातिभासिक असो की जागृती म्हणजे व्यावहारिक असो की सत्ता, त्याला तत्वतः अस्तित्व नाही. मात्र अधिष्ठानाचा अनुभव येईपर्यंत, साध्या भाषेमध्ये ब्रह्मानुभव येईपर्यंत, परमेश्वराची प्राप्ती होईपर्यंत, स्वरूपानुभव येईपर्यंत, अनेक शब्द त्याला आहेत, तोपर्यंत काय करायचंय मला, एक साधक म्हणून कृत्रिम रीतीने, एक साधन म्हणून का होईना, निदान त्या अनुभवांनी मी विकारी कसा होणार नाही त्याचा अभ्यास करायचा. आणि हा कृत्रिमतेने केलेला अभ्यास, विकारी न होण्याचाच अभ्यास मला त्या अधिष्ठानाचा अनुभव आणून देण्यात सहाय्य करेल. असा हा एकंदरीत 255 क्रमांकाच्या नसलेल्या पण असलेल्या श्लोकाचा अर्थ. त्यानिमित्ताने जे काही चिंतन झालं असेल ते आपण सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. आणि आपली वेळ झालेली आहे, इथे थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान आढावा झाला मंगेश दादा. जय श्री. म्हणजे जरा मी तुम्हाला विनंती करणारच होतो उजळणी घ्यायची, पण मला अरे खात्री होती की
तुमची पण आमच्यावर तेवढीच खात्री आहे की यांचा अभ्यास किती कमी झाला असेल आणि तुमच्या आचार्यांच्या दयाळूपणावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे मी ती विनंती केली नाही, कारण की मला खात्री होती तुम्ही उजळणी घेणार आहात म्हणून. आणि खूप छान झालं. आधी सांगितलं असतं तर मी घाबरत घाबरत उजळणी नसते घेतली. ठीक आहे, आपण प्रश्नांकडे वळू. कोणाला प्रश्न असतील तर आपले कॅमेरा ऑन करून प्लीज प्रश्न विचारावा. न घाबरता उजळणी कधी घेणार मी? तुमचा आवाज ऐकूनच घाबरायला होतं का उजळणी हो. सुलभाताई, ती बोलायची पद्धत आहे. छान वाटलं तुमच्या सगळ्यांचा आवाज ऐकून, पण खूप दिवस झाले होते. होय. उजळणीबद्दल, या श्लोकाबद्दल काही प्रश्न आहेत कोणाला? एक वाक्य ऐकलेलं मला लक्षात आलं की कुठेतरी ऐकलं होतं, कोणी लिहिलंय किंवा बोललं मला आठवत नाही आता, पण ज्ञानी पुरुषांना दोन्ही सत्ता प्रातिभासिकच असतात, असं अशा अर्थाचं वाक्य होतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एका दृष्टीने व्यावहारिक सत्ता सिद्ध होत नाही, फक्त प्रातिभासिक होते असं म्हटलेलं आहे. अं, पण ते म्हणत असताना किंवा ती मांडणी करत असताना जगत सापेक्ष बोलणं सुरू आहे. म्हणजे कसं की हे अनुभव मिथ्या आहे असं म्हणणं काय, किंवा त्याला प्रातिभासिक सत्ता देणं म्हणणं काय, दोन्हीचा अर्थ विचार केला तर एकच आहे, हम्म. है की नाही? हम्म. पण तत्वतः, म्हणून मी मगाशी शब्द वापरले की वास्तविक ते नाही, तत्वतः त्या दोन्हींचा निषेधच होतो. पण असं जरी असलं तरी शेवटी आपलं हे बोलणं सुद्धा आहे की नाही सुरू. कारण जिथे जाणीव देतो की माया, जाणीव हा जाणीवेचा प्रांत सुरू झाला म्हणजे विचारांचा प्रांत सुरू झाला, म्हणजेच अनुभवाचा प्रांत सुरू झाला, की मग काहीतरी तर स्पष्टीकरण द्यावंच लागतं ना त्याचं. त्या दृष्टीने त्याला प्रातिभासिक म्हटलेलं आहे. व्यावहारिक तर नाकारलेलंच आहे, कारण ते दोन्ही मिथ्याच आहेत. स्वप्नातून जागृती देण्याचा अनुभव सगळ्यांना अतिशय मीन सगळ्यांनाच माहित आहे तो अनुभव, आणि ह्या सत्तेतून जागृती यायचा अनुभव जो आहे तो खूप लांब वाटतो. म्हणजे तुम्ही चिदाभासाचा व्यवहार आहे असं म्हणत होता, जीवाचा व्यवहारापेक्षा चिदाभासाचा व्यवहार आहे हे वाटणं, तसं स्वरूप आहे का तो त्याचं? तो लांब वाटून नये याच्यासाठी आपण सुरुवात केली होती बघ. प्रत्येक हम्म. आत्मा हा शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. हम्म. कारण ते अनुभव सुरू असताना जर माझं प्रत्येक आत्म्याकडे लक्ष असेल आणि तो स्फुरद्रूप आहे, प्रत्येक क्षणी तो आहे याची जाणीव मला आहे, पण मी त्या व्यवहारातल्या अनुभवांमध्ये इतका वाहवत जातो की माझं, साध्या भाषेत बोलूया, अनुसंधान तुटलेलं असतं. आपण अनुसंधानाबद्दल बोलतोय की नाही? होय. ते अनुसंधानाचं स्वरूप ते आहे. मी आहे स्फुरद्रूप तो सारखा सांगतोय मला, पण त्याच्याकडे लक्ष न राहिल्यामुळे मग स्वाभाविकच सत्य तो येऊन जातो त्या अनुभवांना, आणि मग मी विकारी होतो. शेवटी व्यवहारासारखा करावा लागतो, हे सगळं माहिती आहे आपल्याला, आणि तो तसाच करायचा असतो. पण त्यांनी विकारी होणं काही, म्हणजे त्याचं बंधन नाही आहे, कंपल्शन नाही आहे थोडक्यात. मी विकारी झालंच पाहिजे, व्यवहार केला पाहिजे, बंधन आहे, ठीक आहे, कारण कर्म करावीच लागतं. हे जे क्रिमाण कर्म स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे ते वापरत नाही, कारण अनुसंधान. आणि म्हणून डॉक्टर काका सांगतात की अनुसंधानासारखं दुसरं साधन नाही आहे, कारण ते 24 तास उपलब्ध आहे माझ्यासाठी. हो. है ना, बैठकीच्या हम्म. साधनात थोडी मर्यादाच असते, किती नाही म्हटलं तर. तो खूपच छान विचार होता तुम्ही शेवटी जो मांडला, तो की आपण विकारी होणं थांबलं पाहिजे. हे त्याचं प्रॅक्टिकल अप्लिकेशन नाही, तर हे नुसतं हो. आपलं इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज मी समजतो. अजून कोणाला प्रश्न आहेत काही?
मी सुरुवात करून देतोय, कोणी प्रश्न नमस्कार विचारा मंगेश दादा. म्हणून. हा, नमस्कार मंगेश दादा. माझा प्रश्न होता पण त्याचं उत्तर मला मिळालं आताच. अनुभवाचे जे विकार आहेत ते न लावून घेण्यासाठी काय करायचं आहे, त्याचं उत्तर मला आता मिळालं. आणि अजून एक धन्यवाद. विचार या निमित्ताने सांगतो तुम्हाला, आता तुम्ही पुन्हा त्याचा उल्लेख केला म्हणून. हे सगळं ज्ञानाचा, एक सगळी ज्ञानाची भाषा सुरू आहे, बरोबर? ज्ञानाचा प्रांत आहे सगळा. पण हेच जर भक्तीच्या दृष्टीने जर विचार करायचा म्हटलं ना, तर पुन्हा एक सुंदर ओवी येते दासबोधात आपल्यासमोर, की देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम. म्हणजे काय, की जागृतीमध्ये मला जे अनुभव प्राप्त होतात आहेत ते माझ्या प्रारब्धाचा भाग असतो की नाही. मग हे प्रारब्ध कोणी ठरवलं? प्रारब्ध शास्त्र कोणी निर्माण केलं? ईश्वराने केलं. मग तेच समर्थ म्हणतात आहे की देवाचे जे मनोगत तेची माझे उचित. ही भक्तिप्रांताची भाषा झाली. परिणाम एकच आहे, विकारी होत नाही. कारण मी जर ईश्वराला शरणागत असेल तर त्याचं प्रारब्धशास्त्र मला मान्य आहे. त्यामुळे जे काही अनुभव येतील त्याला सामोरे जाणं, हा शब्द खूप छान आहे, सामोरं जाणं. कारण सामोरं जावंच लागतं, कारण कर्म कोणाला सुटलेली नाही आहेत. प्रपंच आहेच. संन्यासाला सुद्धा थोडासा का होईना प्रपंच असतोच. मग त्याला सामोरं जायचं आहे, पण कोणत्या पद्धतीने जायचं आहे? भक्तीच्या दृष्टीने विचार केला तर ते देवाचं मनोगत आहे माझ्यासाठी, आणि मनोगत याचा अर्थ त्याचं ते प्रारब्ध नावाचं शास्त्र आहे. आणि मी ईश्वराला शरणागत आहे, त्यामुळे ते त्यांनी दिलेलं. आणि नाही तर मग हे परिपूर्ण ज्ञान तरी हवं, की ते मिथ्या आहे. परमपूज्य नेहमी सांगतात, 2 पैकी एक काहीतरी परिपूर्ण पाहिजे. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन नाही चालत. आणि दोन्ही वापरता आलं तर फारच सुंदर. असं काही कंपार्टमेंट नाही आहेत त्यांचे, हे वापरायचं किंवा ते वापरायचं असं काही नसतं. खूप छान. इथे ठीक आहे. एक आत्ताच्या ह्याच्यातली शंका नाहीये, पण केन उपनिषद मध्ये परवा एक वाक्य आलं होतं की सर्पाची निवृत्ती झाल्यावर दोरी दिसावी त्या प्रकारचं हे इकडचं समजू नको, जगताची निवृत्ती झाली की ब्रह्मरूपच आहे म्हणून. त्या बरोबर. वाक्यात कारण आहे की प्रत्येक दृष्टांत, जसं डॉक्टर काय म्हणतात, दृष्टांत एकदिशी असतो. म्हणजे कसं, तर सर्पाचं, आपलं रज्जूचं ज्ञान झाल्यावर सर्प निवृत्त होतो, तो पुन्हा दिसत नाही. पण जगताचं तसं नाही. जगत दिसत राहतं, म्हणून त्याला मग दुसरा दृष्टांत म्हणजे आपला मृगजळाचा नेहमीच, की मृगजळ आहे कळलं तरी ते जसं दिसत राहतं. मग नेमकं होतं काय, त्या ज्ञानालाही तर जग दिसतं, मलाही दिसतं, मग फरक कुठे आहे? अरे त्यालाच तर बाद असं म्हणतात ना. कारण बाद याचा अर्थ काय, दृढ मिथ्यात्व निश्चय. आज जो निश्चय मला कृत्रिम रीतीने बुद्धीच्या पातळीवरती करून घ्यावा लागतो, सारखं सारखं स्वतःला समजून सांगावं लागतं. विकारी व्हायला लागलं अंतःकरण तर अनुसंधान तुटायला लागलं तर आठवण करावी लागते. त्यांना ते करावंच लागत नाही का, कारण सहज निश्चय आता झालेला आहे, अनुभव घेतलेला आहे. जे सत्य आहे त्याचा अनुभव घेतल्यामुळे हे मिथ्या आहे असं त्यांना घोकावं लागत नाही, की मला घोकावं असं कसं. आणि त्याला बाद असं म्हटलं पाहिजे. आणि नेहमी पुन्हा डॉक्टर काका नेहमी बाद समाधीच आपल्या समोर हे ठेवतात, ध्येय ठेवतात. ते या दृष्टीने दृढ मिथ्यात्व निश्चय, बाद. थांबूया मग हर्षद. हो, चालेल. नसलेल्या श्लोकावर नसलेल्या जगाबद्दल विचार करून असलेल्या मीचा अनुभव घेणं, त्याला साधना असं म्हणतात. खूप गंमत वाटली, कारण खरंच खरंच याच प्रतीमध्ये दुसऱ्या प्रती श्लोकच नाही आलो. पुन्हा एकदा जे उशिरा जॉईन झाले त्यांना नमस्कार, आणि सगळ्यांना अभिनंदन. 1 वर्ष आपल्याला होत आहे प्रवचनमाला सुरू होण्यापासून. त्यामुळे सर्वांना, श्रोत्यांना अभिनंदन, आणि दोन्ही आचार्यांना
मनपूर्वक आभार आणि साष्टांग नमस्कार तुमच्या अतिदयाळूपणाबद्दल. ती खरंच कृतज्ञता अभिनंदन आहे आमच्या. तुमचं सगळे, असं नाही का? कारण 1 वर्ष तुम्ही टिकलात, फारच फार मोठं अभिनंदन. ठीक आहे. पुढच्या आठवड्याबद्दल सूचना म्हणजे पुढच्या आठवड्यात गणपती असल्यामुळे मी आचार्यांना विचारून सूचना देईन ग्रुपवर की पुढच्या आठवड्यात सत्र होतील की नाही. बहुतेक नाही होतील, तर विचारून तुम्हाला सांगतो ग्रुपवर. मी श्लोक घेतो शेवटचा मग. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.